मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत, भाग 5. झालेल्या सर्व घटनेचं वर्णन संध्याकाळी ऐकलं. शोणानं सांगितलं की त्या खोंडानं मला उडवून लावण्यासाठी अनेक प्रकार केले होते, पण माझ्या पुढं त्याचं काहीच चाललं नाही. चांगल्या 2 घटका तो 4 पाय उधळत मान झटकत होता. त्यानं आपल्या शरीराला अनेक विचित्र झटके दिले होते. मधूनच तो उंच उडी मारी, पायाच्या खुरांनी जमीन उकरी, पण शेवटी तो दमला आणि गप्प उभा राहिला. त्याच्या तोंडातून फेसाची धार लागली. तो एकसारखा फुसफुसू लागला. एवढ्यात शोणानं धावत जाऊन बाबांना बोलावून आणलं. त्यांनीच त्याला वेग घातले, पण माझ्या हाताची पकड सोडवताना मात्र त्यांना फारच त्रास झाला. माझ्या अंगाला हात लावला की अग्नीसारखा चटका बसत होता म्हणे. मी विचार करू लागलो, 2 घटका एका रानटी शक्तीशी झटापट खेळूनही माझ्या अंगावर एक सुद्धा ओरखडा कसा नव्हता. माझं शरीर हाताला चटका बसण्या इतपत कसं तापू शकलं? शोणाला मी कुतूहलानं विचारलं, शोणा, तुला कधी खेळताना लागलं होतं का रे? तो म्हणाला, अनेकदा. एकदा तर गंगेच्या पाण्यात मी खोलवर सुरकांडी मारली. पाण्यात टोकदार शिळा होती. माझं डोकं नेमकं तिच्यावरच आदळलं. एकदम डोळ्यासमोर काजवे चमकले. पाण्याबाहेर आलो, तो पाण्याचा रंग लाल भडक करतच. माझ्या डोक्याला खोक पडली होती. ब्रह्मदत्तानंच मला पाण्याबाहेर काढलं होतं. कसला तरी औषधी पाला दगडानं वाटून त्यानं त्याचा रस माझ्या डोक्यावर सोडला होता. आई रागावेल म्हणून मी तिला हे कधीच सांगितलं नाही. तूही सांगू नकोस हं. माझ्या पुढं डोकं वाकवून त्यानं डोक्यावरची जखमेची खूण मला दाखवली. शोणाला खोक पडते. त्याच्या अंगातून रक्त वाहतं. मग माझ्या अंगातूनही ते वाहणारच. मी ताडकन उठलो आणि तसाच पर्णकुटीत गेलो. तिथं अनेक बाण आणि धनुष्य रांगेत ठेवलेली होती. त्यातला एक बाण सरकन खेचून घेतला. त्याचं धारदार पातं चंद्रकोरीसारखं चमकन चमकलं. हातातला तो बाण मी निर्धारानं डोक्यावर घेतला. त्याचं धारदार टोक बरोबर पायाच्या चंप्यावर येईल असं धरलं आणि बाण हातून सोडून दिला. आपल्या पायात तो आता कचकन रुतणार या कल्पनेनं शहारून मी गपकन डोळे मिटून घेतले. डोळ्यांपुढं शुभ्र तेजस्वी प्रकाराची तरळणारी वलय उभी राहिली. बाण पायावर पडला, पण नुसतं गवताच्या कांडीनं काहीतरी टोचल्यासारखं मला वाटलं. बाणाचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नव्हतं. मला वाटलं मी तो सोडायलाच चुकलो असेल, म्हणून मी पुन्हा पुन्हा माझ्या पायावर सोडला, पण एकदाही त्याचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नाही. बारकाईनं मी पायाकडं पाहिलं. तिथं एखादा साधा व्रणही उठलेला नव्हता. कुतूहलाचं आणि शंकेचं पिशाच्च माझ्यासमोर अनेक प्रश्नाच्या झिंज्या पसरून नाचू लागलं. मी माझ्या हातातल्या बाणाचं टोक वेड्यासारखं मांडी, दंड, छाती, पोट जिथं मिळेल तिथं जोमानं खुपसण्याचा प्रयत्न करू लागलो, पण कुठंच ते शरीराच्या आत तसूभरही शिरू शकत नव्हतं. का शिरू शकत नव्हतं? का का माझ्या शरीरावरचं कातडं अभेद्य की काय? मनाच्या आकाशातून शंकेची एक वीज याकडेपासून त्याकडेपर्यंत कडाडत गेली. होय, माझ्या सर्वांगाभोवती एक कशानंही न तुटणारं अभेद्य कवचच असलं पाहिजे. अभेद्य कवच. वा, मग धावत्या रथातून मी जर खाली उडी मारली तर मला कधीच लागणार नाही. दगड, धोंडे किंवा कसलंही शस्त्र यापासून माझ्यावर कधीच घाव होणार नाही. घाव होणार नाही म्हणजे मी कधीही मरणार नाही. कधीही मरणार नाही म्हणजे ही सोनेरी रंगाची त्वचा अशीच सदैव झळाळत राहणार. मी अमर राहणार. माझी त्वचा अभेद्य आहे. म्हणूनच आज त्या उन्मत्त खोंडाशी झगडताना मला कुठंच लागलं नव्हतं. मला कवच आहे. माझ्या कानात झगझगणारी कुंडलं आहेत. शोण माझा सख्खा भाऊ आहे, तरीही त्याला मात्र कवच किंवा कुंडलं यापैकी काहीच नाही. मला एकट्यालाच ती का मिळाली आहेत? मी कोण आहे? कोण आहे मी? शंकेची टिटवी माझ्या मनाच्या आकाशात
कर्कशपणे केकाटू लागली. उलटसुलट विचारांचा अग्नी धुमसू लागला. वाटलं आपण या सर्वांहून कोणीतरी वेगळे आहोत. त्यांच्यात आणि माझ्यात फारच मोठं अंतर आहे. पण या विचारांची माझी मलाच खंत वाटू लागली. ज्या राधा मातेचं दूध मी प्यालो होतो, जिच्या रक्ता मांसाचा वसा घेऊन मी वाढलो होतो, जिनं माझ्यासाठी काबाड कष्टांचा पर्वत उपसला होता, तिच्या प्रेमाशी त्या विचारांनी मी कृतज्ञच होत नव्हतो का? वसुदाता वसुदादा म्हणून ज्यानं माझ्या नावाचा निरागसपणे एकसारखा जप केला होता, त्या माझ्या प्रेवळ भावाशी ती प्रतारणा नव्हती काय? माझं मन बंड करून उठलं आणि मला कठोर जाणीव करून देऊ लागलं, मी कोण आहे? मी कोण आहे? असा वेड्यासारखा किंचाळू नकोस. लक्षात ठेव, तू अधिरथाचा आणि राधामाता यांचा मुलगा आहेस. सूतपुत्र कर्ण आहेस. शोणाचा वडील भाऊ कर्ण आहेस. सारथ्याच्या कुलातला एक सारथी आहेस. एक सारथी. दुसऱ्या दिवशी बाबांनी मला हस्तिनापूरला निघण्याची तयारी करून ठेवायला सांगितलं. मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे लागणारं एक एक साहित्य एकत्र करू लागलो. मनात अनेक विचारांचं काहूर दाटलं होतं. आता चंपानगर सोडावं लागणार होतं. इथले हे आकाशाशी स्पर्धा करणारे किंशुक, सातवण, उंडणी, मधुक, पाटल आणि खदिराचे वृक्ष आता मला अंतरणार होते. इथल्या पत्ररथ, शेण, कोकिल, क्रौंच, कपोत या पक्ष्यांपासून आता मी खूप दूर दूर जाणार होतो. इथल्या ब्रह्मदत्त, वीरमित्र, बाहुकीत या मित्रांना मी दुरावणार होतो. वटवृक्षाच्या गर्द छायेत असलेल्या निमला गेली 14 वर्ष आपल्या प्रेमाचा उभारा देणाऱ्या त्या सुंदर पर्णकुटीला मी आता आचवणार होतो. जिनं मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं, गाईच्या वासरासारखं वाढवलं होतं, हरणीच्या शावकासारखं जतन केलं होतं, त्या राधामातेला सोडून मी आता दूर जाणार होतो. जिच्या दुधाचे तुषार अजूनही माझ्या ओठांवरून सुकले नव्हते, त्या माझ्या प्रिय मातेला अश्रूशिवाय मी आता दुसरं काहीही देऊ शकत नव्हतो. ते न देता मी निघून जाणार होतो. वसुदादा वसुदादा या नावाचा उच्चार करणारे ज्याचे ओठ कधीही थकले नाहीत, त्या चौकस, निरागस आणि भाबड्या शोणाची आणि माझी आता ताटातूट होणार होती. आणि सगळ्यात मोठी एक गोष्ट मला जाणवू लागली होती की इथल्या गंगा मातेच्या अफाट पाण्यातून वर येणाऱ्या माझ्यासाठी उत्साहाचे प्रचंड स्रोत घेऊन येणाऱ्या सूर्यदेवांना पुन्हा त्याच स्वरूपात मी इथून पुढं पाहणार नव्हतो. मी हस्तिनापूरला जाणार होतो. कसं असेल ते हस्तिनापूर? तिथं मोठे मोठे वाडे आहेत म्हणे, प्रचंड व्यायामशाला, अनेकविध शस्त्रांनी ठासून भरलेल्या शस्त्रशाला, फुरफुरणाऱ्या धिप्पाड घोड्यांच्या रांगांनी भरून असलेल्या अश्वशाला, सातवण वृक्षात सारखे आकाशाच्या पोटात ज्यांचे कळस गेले आहेत अशी भव्य मंदिरं तिथं आहेत. आणि दाराच्या कवाडासारखी छाती असलेले, पिळदार दंड आणि मांड्या असलेले असंख्य योद्धे यांनी ते गजबजून गेले. कुरुकुलातील पराक्रमी राजांच्या राजधानीचं नगर आहे म्हणे ते. कोणत्या दिशेला असेल ते? विचारांच्या तंद्रीत हाती लागेल ते साहित्य मी भराभर रथाजवळ आणून ठेवत होतो. तेवढ्यात शोण बाहेरून आला. त्यांनी मला मदत करायला सुरुवात केली. त्याला अजूनही कल्पना नव्हती की आज मीही जाणार होतो. तो म्हणाला, वसुदादा, बाबा नेहमीच रथ घेऊन इथे येतील तर किती छान होईल ना रे. आपणाला मग नेहमीच रथातून फिरायला मिळेल. मी काहीच बोललो नाही. आज मी तुला सोडून जाणार हे त्याला कसं सांगावं तेच मला समजत नव्हतं. शेवटी जाण्यासाठी म्हणून बाबा रथाला घोडे जोडू लागले. शोणच त्यांना एक एक घोडा आणून देऊ लागला. दारात उभ्या असलेल्या आईला मी वाकून वंदन केलं. मला वर उठवत तिनं माझ्या मस्तकाचं दीर्घ अवघ्राण केलं. मला उराशी कवटाळत भारावून ती गदगदून म्हणू लागली, एक लक्षात ठेव वसू, गंगेच्या पाण्यात कधीच खोलवर जाऊ नकोस. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या सरी कोसळू लागल्या. त्यातले 2 अश्रुबिंदू माझ्या मस्तकावर पडले. माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. वायुगतीनं शरीरातील रक्त जोरानं फिरू लागलं.
माझ्या रक्तातला बिंदून बिंदू त्या अश्रूंना अत्यंत प्रेमानं सांगत होता, माते, तुझ्या या उपदेशाचं मोल कसं जतन करू? केवळ एवढंच सांगतो की साक्षात मृत्यू आला तरी तुझा वसू कधीच सत्यापासून किंचितही ढळणार नाही. काहीतरी आठवल्यामुळं ती परत पर्णकुटीत गेली. लागलीच बाहेर येऊन तिनं माझ्या हातावर एक चांदीची पेटी ठेवली. अत्यंत भारावलेल्या स्वरात ती म्हणाली, वसू, जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण होईल तेव्हा तेव्हा तू या पेटीचं दर्शन घे. माझ्या जागी तिलाच मान. तुझी ती आई आहे असं समजून तिला सांभाळ. मी पेटी उत्तरीयात व्यवस्थित बांधून घेतली. आणखी एकदा आईला वंदन केलं. तिनं थरथरत्या हातानं दह्याचे 4 थेंब माझ्या हातावर घातले. मी ते घेतले. एकदा त्या सगळ्या पर्णकुटीवर दृष्टिक्षेप टाकून मी ती डोळ्यात सामावून घेतली आणि वळलो. रथ तयारच होता. शोण बाबांना काहीतरी विचारत होता. बाबांनी मला रथात बसायला सांगितलं. मी रथात बसताच शोणानं बाबांना विचारलं, दादा कुठं निघालाय? त्याचे डोळे बावरले होते, रडवेले झाले होते. तो माझ्याबरोबर हस्तिनापूरला येणार आहे. तू जा आत. बाबांनी घोड्याचे वेग आपल्या हातात घेऊन एकदम त्याच्या पाठीवर आसूड मारून त्याला सांगितलं. घोडे चौखूर उधळले आणि वेगानं धावू लागले. शोण हात उंचावत, दादा थांब, दादा थांब म्हणत रथामागून धावू लागला. आईनं पुढं होऊन चटकन त्याला पकडलं. मी सुटकेचा निश्वास टाकला. रथ पुढं धावू लागला, पण शोण पुन्हा आईच्या हातातून निसटला होता. दूरवर त्याची लहानशी आकृती पुढं पुढं सरकताना दिसत होती. उत्तरीय सावरीत एक हात वर उंच करत तो धावतच होता. नगराच्या सीमेपर्यंत आम्ही आलो. मला वाटलं होतं शोण दमून शेवटी तसाच परत जाईल, पण हात उंचावत तो अजून धावत होता. मी बाबांना रथ थांबवायला सांगितलं. आम्ही थांबलेले पाहून तो जास्तच वेगानं धावू लागला. भोळ्या बाबड्या आणि पोरकट वाटणाऱ्या शोणाच्या अंगीसुद्धा किती मोठी चिकाटी होती. त्याला माझ्याबरोबर यायचं होतं म्हणून तो भान विसरून धावत होता. किती हट्टी होता तो, पण हट्टी तरी कसा? किती सहज निर्भेळ प्रेम होतं त्याचं माझ्यावर. थोड्या वेळात तो धापावत आमच्याजवळ आला. त्याची कोवळी मुद्रा घामानं डवरून गेली होती. फारच दमला होता तो, पण तशा परिस्थितीतही चटकन पुढं होत त्यानं वेगानं रथात झेप घेत उडी मारली. चेहरा रडवेला करून धाप लागल्यामुळं तुटत शब्दात तो म्हणाला, मला सोडून जातोस का रे दादा? दादा तू गेलास तर मी येणार तुझ्याबरोबर. मी नाही जाणार परत. मी बाबांच्याकडं पाहिलं. क्षणभर थांबून काहीतरी निश्चय केल्यासारखं ते म्हणाले, ठीक आहे, चल तूही. शोणानं आनंदानं मला एकदम कडकडून मिठी मारली. मी उत्तरीयानं त्याच्या तोंडावरचा घाम पुसला. खरंच किती भाग्यवान होतो मी. मला शोणासारखा प्रेमळ भाऊ लाभला होता. नगरीजवळची एक एक खुणेची ठिकाणं मागं पडू लागली. आजूबाजूच्या गर्द वनराईत चंपानगरी अस्पष्ट होऊ लागली. माझं बालपणही अस्पष्ट होऊ लागलं. माझ्या बालपणाचे ठसे उमटलेला तो हिरवा आसमंत क्षणाक्षणाला डोळ्याआड होऊ लागला. बकुल, खदीर, उंडणीचे वृक्ष मागं पडू लागले. भूछत्रासारख्या दिसणाऱ्या चंपानगरीतील आमच्या शेजाऱ्यांच्या पर्णकुट्या मागं पडू लागल्या. 2 दिवसांपूर्वी ज्या पठारावर आम्ही राजसभेचा खेळ मांडला होता ते नगरीबाहेरचं पठार आलं. त्यावरचा काळा पाषाण मध्यभागी एकाकीपण तापत उभा होता. मला राजा म्हणून मान देणारं ते लुटूपुटीचं पाषाणाचं सिंहासन, महाराज वसुसेनांचं ते सिंहासन मला मूकपणानं निरोप देऊ लागलं. हात उंचावून मी त्याला आणि चंपानगरीला वंदन केलं. माझं जीवन बालपणाची हिरवळ सोडून धावू लागलं चंपानगरीकडून हस्तिनापुराकडं.